सालाबादप्रमाणे गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी अमावास्येला म्हणजेच 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नंदूर येथील सीना नदी पात्रात नंदूर, मनगोळी, तेलगाव, डोणगाव या गावातील 5 पालख्यांच्या भव्य दिव्य भेटी सोहळा संपन्न झाला। प्रारंभी सीना नदी पात्रातील संगम म्हणून परिचित असलेल्या नदीपात्रातील वाळूमध्ये देवाच्या पालखी भेटी झाल्यानंतर आगामी वर्षाचे भविष्य सांगणाऱ्या भाकणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला। 3 गावाच्या सीमेवरील संगमावरील महादेवाच्या समोर भव्य दिव्य 5 पालख्यांच्या भेटीचा सोहळा संपन्न झाला। तर यावेळी नंदूरचे ग्रामदैवत श्री गुरु सोमलिंग, मनगोळी गावचे ग्रामदैवत अमोघसिद्ध महाराज, तेलगावचे जकोबा महाराज, डोणगावची मोठी यल्लम्मा देवी व डोणगावची लहान यल्लम्मा देवी या देवांच्या पालख्या यात्रेच्या ठिकाणी हजर होत्या। या यात्रेसंदर्भात नंदूरचे ग्रामदैवत श्री गुरु सोमलिंग देवाचे पुजारी कण्णू पुजारी, मनगोळी गावचे अमोघसिद्ध देवाचे पुजारी चंद्रकांत पुजारी तसेच डोणगावच्या मोठी यल्लम्मा देवीचे पुजारी विष्णू जाबेर यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले। दरम्यान या संगम यात्रेसाठी नंदूर, मनगोळी, तेलगाव, सीना, डोणगाव येथील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, नंदूर। कन्नप्पा महादेव पुजारी सोमलिंग यात्रा सालाबाद प्रमाणे संगम यात्रा सालाबाद प्रमाणे भाकणूकची पार पडल्यास पालखीचा भेट कार्यक्रम पार पडला। पाऊस पाणी पहिला पाऊस कमी, दुसरा पाऊस जास्त आहे आणि थोरल्या नदीला महापूर नाही, दोन्ही नदीला महापूर नाही। शेतकऱ्यांसाठी सुखांचा दिवस येणार हा सुखाचा दिवस आहे। पाऊस पाणी आपलं हे आहे, ज्वारी गहू या पिकते सगळं, तर मोठा पाऊस नाही। मी डोणगाव यल्लम्मा देवीचा पुजारी विष्णू तुकाराम जावे। सालाबाद प्रमाणे यंदा पाडव्याची अमावस्या या दिवशी ग्रामदैवत गुरु सोमलिंग मुत्या यांची पालखी, ग्रामदैवत मनगोळी गावचे अमोघसिद्धराया यांची पालखी व ग्रामदैवत डोणगाव यल्लम्मा देवीचे मूळ अधिष्ठान ह्या पालख्यांचे भेटीचा कार्यक्रम होतो व भाकणुकीचा कार्यक्रम होतो। भाकणूक नंदूरच्या पुजाऱ्यांनी सांगितले आणि पाऊस पाणी बऱ्याच प्रमाणात आहे, सुख समाधानाचे दिवस येतील असं सांगितलंय। दुःख दारिद्र्य कुणालाही नाही येणार ह्या पद्धतीने सर्वांना सांगून सर्वांच्या उत्तम आरोग्याची देवाकडून याचना केलेली आहे। तरी या पालखीच्या कार्यक्रमाला सालाबाद प्रमाणे या पंचकृषीतील सर्वच भाविक भक्त येत असतात व सर्वजण येऊन सहकार्य करून यात्रेची शोभा वाढवतात। संगम यात्रेला प्रसिद्धीचं मुख्य नारायण घंटे साहेब यांनी या यात्रेला प्रसिद्धी दिली, त्याबद्दल त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी नवीन वर्षाच्या शुभेच्छा व त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी देवीच्या चरणी प्रार्थना। नमस्कार, मी चंद्रकांत पुजारी, मनगोळी अमोघसिद्ध या देवाचा पुजारी। या ह्याच्याने सांगतो की आमची पारंपरिक पाडव्याच्या अमावस्याला जी होणारी जत्रा असते खूप दिवसापासून चालू आहे। तेच रिवाजाप्रमाणे जत्रा आमची आज पार पडली। 5 पालख्याच्या भेटी असतात आणि मुख्य म्हणजे ह्या भेटी ज्या होतात आमच्या ते नदीतच होतात आणि नदीत नंदूर देवाचे आमचे गुरु नंदूरचे सोमलिंग व तसेच ते आमचे गुरु पुजारी यांच्या हातून भाकणूक होत्यात आणि त्यांच्या भाकणुकीवरच आम्ही सुख समाधान पुढील वर्षाचं आम्ही ठरवतो आणि त्या पद्धतीने यात्रा आमची पार पडते।